नमस्कार आणि सगळ्यांना जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी आमचे मार्गदर्शक उत्तमदादा कांबळे, डी.जी. भास्कर साहेब, सुभाष देसाई, घोडेस्वार आणि आमचे सगळे कार्यकर्ते, माजी आमदार डॉक्टर मिंचेकर, दुर्वास बापू कदम, हे सगळ्याच मंडळींच्या वतीनं आणि जिल्ह्यातल्या सगळ्या दलित संघटना आणि सगळ्या सर्वपक्षीय समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे कार्यक्रम उद्याच्या 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे कार्यक्रम सुरू होणार आहेत। 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे तिथं महात्मा फुलेंना अभिवादन करणार आणि त्यानंतर तिथं व्याख्यान संध्याकाळच्या वेळी प्रकाश नाईक आणि काळे सर म्हणून आहेत, त्यांचं व्याख्यान त्या ठिकाणी होणार आहे। 12 तारखेला पी.एस. कांबळे प्राध्यापक, त्यांचं व्याख्यान त्या ठिकाणी होणार आहे। 13 तारखेला संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला जिल्ह्यातले सगळे दलित संघटना, सगळे बहुजन समाजातले सगळे कार्यकर्ते बिंदू चौकात त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि बाबासाहेबांना अभिवादन करतील। 14 तारखेलाही सातत्यानं दरवर्षीप्रमाणे तिथं बाबासाहेबांना अभिवादन होईल। हे खऱ्या अर्थानं यावेळी तुम्हा सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती समितीमध्ये अनुसूचित जातीतल्या 59 जातीतले सगळे प्रमुख समाजातले जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन ही जयंती समिती या जिल्ह्यामध्ये कार्यरत झालेली आहे। आणि या समितीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या बहुजन समाजातली म्हणजे दलित समाजातली जी 59 जाती आहेत त्यातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन ही जयंती समिती या जिल्ह्यामध्ये काम करायला लागलेली आहे। मी तुमच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, विविध संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुम्ही या मध्यवर्ती समितीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावी। आपल्या बाबांची ही जयंती आहे, ज्याने आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी क्रांती केली आणि या देशाला एक आदर्श अशा पद्धतीचं संविधान दिलं। त्या बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करत असताना सर्वांनी यामध्ये एकरूपपणे सहभागी व्हावं असं आव्हान तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे। मी या निमित्तानं सांगेन 19 तारखेला मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून आमची शोभायात्रा निघणार आहे। बिंदू चौकातनं शोभायात्रा प्रमुख मार्गावर निघून दसरा चौकात संपणार आणि दसरा चौकामध्ये त्या ठिकाणी वैद्य डॉक्टर अभिजित वैद्य हे पुण्याचे एक चळवळीतले एक प्रमुख चेहरा, त्यांचं व्याख्यान त्या ठिकाणी होणार आहे। त्या कार्यक्रमाला आम्ही माजी आमदार मालोजी राजांना, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंद्रजित सावंतना त्या ठिकाणी आम्ही बोलवलेले आहेत। दोघंही त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहतील। 19 तारखेला शोभायात्रेची समारोप एक चांगल्या व्याख्यानानं त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून या निमित्तानं आणि 24 तारखेला दसरा चौकामध्ये भीमगीतांचा एक कार्यक्रम, आम्ही अनिरुद्ध वणकरांचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यामुळे या सगळ्या भरगच्च कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं आव्हान या निमित्तानं करतो।